तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा धडाका, बेंगलोर अय्यंगार बेकरीवर धाड, गलिच्छपणा पाहून अधिकारीही चक्रावले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून अन्नपदार्थ विक्रेत्यांचं धाबेदन आणून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेणापूर येथील प्रसिद्ध बेंगलोर अय्यंगार्स बेकरीवर लातूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. रेणापूरमधील महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी कार्यरत होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जेव्हा या बेकरीत अचानक पाऊल ठेवलं तेव्हा तेथील भीषण परिस्थिती पाहून स्वतः अधिकारीही चक्रावून गेले. बेकरीच्या आत अत्यंत गलिच्छ आणि कमालीच्या अस्वच्छ वातावरणात ग्राहकांसाठीचे अन्नपदार्थ बनवले जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. मुदतबाह्य कच्चा माल वापरून बनत होतं पदार्थ. या तपासणी दरम्यान अधिक धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडत चक्क मुदतबाह्य कच्चा माल वापरून बेकरीचे विविध पदार्थ तयार केले जात असल्याचं उघडकीस आलं. बेकरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांना पूर्णपणे कैराची टोपली दाखवण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. बेकरीचा परवाना निलंबित, दुकान केले सील. बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमांचं उल्लंघन पाहता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ आणि जागेवरच निलंबित करण्यात आला आहे. तसेच या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकान सील करण्यात आलं आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे रेणापूरमधील इतर व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्नपदार्थ विक्रेत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही जिल्ह्यातील अशा बेकायदा आणि अस्वच्छ हॉटेल्स तसेच बेकऱ्यांवर कारवाईचं सत्र सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.